श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. राहोनिया चराचरात भक्तांचा उद्धार करीत ऐसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला. लीला विग्रही समर्थ लीला करीती अनंत, जना सन्मार्गा लावीत अनेक लीला करोनिया. रामशास्त्री नामे भक्त होता पहा सेवा करीत, अक्कलकोटी राहत स्वामी सेवा करीत असे. गावातील ग्रामस्थ निघाले कार्तिक स्वामी यात्रेस, तू ही चल म्हणती त्यास यात्रा करोनी येऊया. तो म्हणे स्वामी समर्थ तेच असती प्रत्यक्ष दत्त, त्यासी सोडून व्यर्थ जत्रा पहावया का जावे. ऐसे म्हणून रामशास्त्री राहिले स्वामी सेवेसी. असो कार्तिक पौर्णिमेसी विचित्र प्रकार पाहत असे. समर्थांकडे असे पाहत प्रकाश पडे अकस्मात. स्वामी रूप धरीत कार्तिक कुमार स्वामींचे पाहुनी करी नमस्कार. रामशास्त्री वारंवार म्हणे तू दत्त दिगंबर, सर्व रूपे तुझी देवा. माझा स्वामी समर्थ सर्व देव राहती त्यात. ऐसे म्हणून लोकांप्रत रामशास्त्री सांगत असे. एक गरीब भक्त येई समर्थ दर्शनाप्रत, दारिद्र्ये गांजलो बहुत म्हणून प्रार्थी स्वामींना. राहिला सेवा करीत, झाडणे सारवण करीत, त्रिकाल नमस्कार करीत, ऐसा राहे तेथवरी. एके दिवशी अकस्मात उठून जाती स्वामी समर्थ. त्यांचे पाठी हा गृहस्थ आपणही जात असे. हाडकांच्या ढिगाऱ्यावर जाऊन बैसती दत्त दिगंबर. हात जोडणी समोर भक्त उभा राहत असे. काही हाडे उचलून घे म्हणती तया लागून. भक्त प्रसाद समजून सारी हाडे घेत असे. फडक्यात हाडे बांधून ठेवी खांद्यावरी टाकून, पुन्हा हात जोडून उभा राहे तेथवरी. समर्थ आज्ञा करीत जा आपल्या घरी म्हणत. घरी जाऊनी पाहत सुवर्ण झाली हाडे ती. गेले त्याचे दारिद्र्य, तो झाला श्रीमंत. ऐसा महिमा अगाध श्री स्वामी समर्थांचा. कुणा रामाचे रूपात, कुणा शिव कृष्ण दत्त रूपात, कुणा देवी विठ्ठल रूपात दर्शन दिधले स्वामींनी. कुणा गणेश दिसत, कुणा दुर्गा रूपात, कुणा हनुमान रूपात दर्शन दिधले स्वामींनी. कोड्याक नामे अमेरिकेत प्रसिद्ध फोटो कंपनी असत. त्या कंपनीने मुंबईत स्टुडिओ एक काढला. स्टुडिओ मालक मनी म्हणत सिद्धांचा देश भारत. सिद्धाचा फोटो प्रथम काढावा म्हणत कॅमेराने आपुल्या. म्हणून चौकशी करीत कळे त्यासी अक्कलकोटात असती साक्षात दत्त स्वामी समर्थ नावाने. तो येई अक्कलकोटात. स्वामींचा फोटो काढीत धुवोनी मग आणीत. दावी फोटो स्वामींना. स्वामी फोटो पाहत एका भक्तासी दावीत. तो भक्त म्हणे सुंदर फोटो आहे दत्ताचा. तो दुसऱ्यासी देत, त्यासी देवी दिसत, तिसऱ्याशी कृष्ण दिसत, त्याच फोटो माझारी. कुणा राम, कुणा कृष्ण, कुणा देवी, कुणा दत्त, कुणा विठोबा दुर्गा दिसत, एकाच फोटो माझारी. फोटोग्राफर चिडत, हा तमाशा काय म्हणत. फोटो काढून घेत हातातून तो भक्तांच्या. पुन्हा फोटो समर्थांशी देत. समर्थ फोटो त्यासी दावीत. मी असा आहे का पुसत. फोटो दाऊनी तया लागी. फोटो तिसे माकड पाहुनी सर्व दिग्मूढ. म्हणती ही अवघड लीला स्वामी समर्थांची. ऐशा लीला करीत भक्ता सन्मार्गी लावीत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिले. तयांच्या लीला अनंत येते पाहतो संक्षिप्त. श्री गुरुचरित्र अनंत कोणी कैसे वर्णावे. हाडाचे सोने करीत, सर्पाचे सोने करीत, भक्त इच्छा पुरवीत समर्थ स्वामी सद्गुरू. भक्त काम कल्पद्रुम ऐसे ज्याचे महिमान, तो दत्त दयाळू पूर्ण अक्कलकोटी राहिला. रामानंद बीडकर समर्थांचे शिष्य थोर. तयांसी दत्त साक्षात्कार समर्थ कृपे होत असे. सिद्ध तयांसी करीत करी लोककल्याण म्हणत. नर्मदा किनारी देत दर्शन रामानंदांसी. स्वामी भक्त बाळाप्पा, स्वामी सुत स्वामी कुमर कृष्णाप्पा, मैंदर्गीचा सिद्धाप्पा,
ऐसे भक्त समर्थांचे. गोपाळबुवा केळकर तैसेची सिद्ध जांभेकर, सुरतकर बरडकर सिद्ध शिष्य समर्थांचे. सच्चिदानंद स्वामी कुमार, सिद्धाबाई चेंबूरकर, सीताराम दिगंबर सिद्ध शिष्य समर्थांचे. रामचंद्र भेंडे नामे भक्त असे मुंबईत राहत, शिवभक्ती करीत अखंड शिवासी ध्यात असे. नित्य करी शिवध्यान, तेणे शिव झाले प्रसन्न. शिव म्हणे सावधान, सांगेन गुज तुझ लागी. अक्कलकोटी सांप्रत सदेहाने मी राहत, तुझी वाट पाहत आहे तेथे बैसलेला. शिव आदेशानुसार अक्कलकोटी जाई सत्वर. स्वामी समर्थ श्री शंकर पाहुणी तृप्त होत असे. क्षणात विष्णू रूपात श्री स्वामी दिसो लागत. पुन्हा ब्रह्मस्वरूपात दिले दर्शन स्वामींनी. प्रथम भेटीत 3 रूपात त्यासी स्वामी दर्शन देत. रामचंद्र विस्मित होत पाहुनी रूपे समर्थांची. कळवळुनी प्रार्थना करीत निज स्वरूप दावा म्हणत. हासोनी स्वामी समर्थ म्हणती डो हम आ गए. ऐसे म्हणून स्वामी समर्थ पुन्हा निजरूप धारण करीत. रामचंद्र होई सिद्ध समर्थ कृपे करुणिया. तात महाराज म्हणून नंतर ते होती प्रसिद्ध. मठ करीती मुंबईत ऐसे कार्य समर्थांचे. नृसिंह सरस्वती साधक, योग साधना करीती बहुत. हठ योगा ते आचरित, धौती बस्ती इत्यादी. परी समाधी न लागत. वासुदेव मयन जगत, ऐसा अनुभव कोण देत, म्हणून चिंता करीती ते. स्वामी कीर्ती ऐकून करीती प्रज्ञापुरी प्रयाण. स्वामींसी नमन करून क्षणभर उभे राहती ते. आज्ञाचक्र भेदन श्लोक म्हणती गुरु आपण. साधक होती समाधीमग्न, अद्भुत लीला स्वामींची. अष्टव प्रहर समाधीत स्वामी नृसिंह सरस्वती राहत, ऐसी लीला अद्भुत. श्री दत्त स्वामी समर्थांची हरिभाऊ नामे भक्त. मुंबईसी होता राहत, समर्थांसी नवस करीत. कर्ज आपले फिटावे, कर्ज फिटता दर्शना येत. स्वामी समर्था नमस्कारित. स्वामी तया ते म्हणत सूत व्हावे माझा तू. ते मग संन्यास घेत, स्वामी सुत नाम घेत. मठ स्थापिती मुंबईत लोकोद्धारा कारणे. स्वामी सुतांची कीर्ती होत, हजारो लोका उद्धरित. भक्ती मार्गाते लावीत, ऐसा महिमा स्वामींचा. नाना पारशी नामक होता मुंबईत राहत. नेत्र जाती अकस्मात, काही त्यासी दिसेना. स्वामी सुतांचे दर्शनार्थ भक्तजन त्यासी नेत. डोळ्यास लाविती हात, श्री स्वामी सुत तेधवा. तात्काळ दिसो लागत, लोक होती चकित. पारशी लोक बहुत, येवो लागले दर्शना. श्री स्वामी समर्थ ईश्वर असती साक्षात, ऐसे पारशी भक्त म्हणू लागले तेधवा. मुंबईहून असंख्य भक्त अक्कलकोटी येऊ लागत. स्वामी त्यासी सांगत, स्वामी सुत मीच असे. घ्यावे स्वामी सुतांचे दर्शन, त्या रूपे मुंबईत जाण. मी राहे अणमान, मनी काही आणू नका. मुंबईहुनी प्रज्ञापुरात येता कोणी दर्शनार्थ स्वामी सुतांची सेवा करीत रहा म्हणून सांगती त्या. जो स्वामी सुतांची सेवित, त्यांच्या मनोकामना पूर्ण होत. ऐसे स्वामी समर्थ स्वये सांगती लोकांना. ऐसे श्री स्वामी सुत जव अवतार समाप्ती करीत. स्वामी समर्थ दुःखित होती पहा तेधवा. गुरु आधी शिष्य गेला, बापा आधी पुत्र गेला. श्री स्वामींचा कळवळा स्वामी सुतावरी ऐसा हो. असो स्वामी सुतानंतर मुंबईत राहिले स्वामी कुमार. स्वामी कार्य निरंतर पुढे त्यांनी चालविले. स्वामी सुतांचे अनुज श्री स्वामींचा कीर्तिध्वज मुंबईत उभारीती सहज, ऐसा महिमा तयांचा. ऐसे स्वामी समर्थ लोकोद्धारा तळमळत. त्यांचे चरित्र संक्षिप्त येथे तुम्हा सांगत असे. हा ग्रंथ नव्हे कल्पवृक्ष. भक्त इच्छा पुरवीत, श्री स्वामी समर्थ राहे शब्दी भरोणिया. अध्याय 6, ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु.